पुण्यामध्ये आपण पाहतोय की एका महापालिकेचा एक टँकर हा या खड्ड्यामध्ये पडलेला होता आणि आता टँकरला बाहेर काढण्याचे हे प्रयत्न होत आहेत। ही थेट दृश्य आपण पाहतोय पुण्यामधली। दोन क्रेनच्या सहाय्याने खरं तर हा टँकर आता बाहेर काढला जातो आहे। पुणे शहरातल्या मुख्य पोस्ट ऑफिस असलेल्या सिटी पोस्टच्या आवारातील जमीन अचानकपणे खचली, त्या ठिकाणी मोठा खड्डा निर्माण झाला आणि यामध्ये हा महापालिकेचा टँकर पडला आणि आता या टँकरला बाहेर काढण्याचे हे प्रयत्न सुरू आहेत। आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे देखील आपल्या सोबत आहेत। अरुण, आपण पाहतोय की आता दोन क्रेनच्या सहाय्याने मदतीने टँकर बाहेर काढला जातोय। आपण पाहतो आहोत की दोन क्रेन या ठिकाणी लावलेले आहेत। एक बाहेरच्या बाजूने म्हणजे रस्त्यावरती लक्ष्मी रस्त्याच्या बाजूने एक क्रेन लावलेली आहे आणि दुसरी क्रेन ही आवारामध्ये आणलेली आहे। एका क्रेनचा जो रोप आहे तो वरच्या बाजूला म्हणजे या टँकरच्या केबिनला, पुढच्या ड्रायव्हर केबिनला जोडलेला आहे, तर दुसरा रोप जो आहे तो मागे टँकरला जोडले, टँकरला ते हुक अडकवण्यात आलेला आहे आणि त्यातून म्हणजे आता पूर्ण क्षमतेच्या ह्या मोठ्या क्षमतेच्या ह्या क्रेन आहेत। मात्र आता वर काढत असताना थोडीशी अडचण आपल्या लक्षात येईल की झाडाची फांदी जी आहे ती वरती आलेली आहे, कारण हा संपूर्ण वर उचलायचा असेल तर ती झाडाच्या फांदीचा अडथळा या क्रेनला येतोय आणि एक प्रकारे शर्थीचे प्रयत्न आणि अतिशय कौशल्याने हे सगळं काम करावं लागत आहे। या ठिकाणी पोलीस इथनं लोकांना बाजूला करण्याचा प्रयत्न करतायत, अग्निशामक दलाचे कर्मचारी देखील ते आहेत तर एवढा आता लोक इथे येऊन काही माहिती देत आहेत की अतिशय जड हा टँकर आहे। जी क्रेन आहे ती क्रेन देखील म्हणजे इथे वरती उचलली जाते। हा टँकर वर घेत असताना हा संपूर्ण पाण्याने किंवा त्याच्यामध्ये सक्शन कम जेटिंग मशीन ज्याला म्हणतो आपण आता बघतो आहोत की यांच्यावरती अग्निशामक दलाच्या जवानांवरती एक प्रकारचा थोडासा दबाव, एक प्रकारचा ताण असतो, कारण सुरक्षितता ही अतिशय महत्त्वाची असते अशा सगळ्या ऑपरेशनमध्ये। कारण ही घटना घडत असताना इथे आणखी काही दुर्घटना घडू नये याची खबरदारी घेणं देखील तितकंच आवश्यक असतं, कारण खाली किती पोकळ आहे किंवा किती खाली पोकळी आहे, आणखी किती जमीन भुसभुशीत आहे, नव्याने काही अडचण येऊ नये या सगळ्याची काळजी इथे घ्यावी लागते। हो, त्यामुळे आपण पाहतोय अरुण अशा पद्धतीने आता क्रेनद्वारे हे टँकर काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं दिसतंय। मात्र जसं तुम्ही उल्लेख केला, जड आहे, अवजड वाहन आहे, जड टँकर आहे, त्यामुळे अडचणी निर्माण होत आहेत। निश्चितपणे जसं मी म्हटलं की हा टँकर कदाचित म्हणजे किती त्याला म्हणता येईल कितीतरी 1000 लिटर पाण्याचा हा टँकर असावा आणि या टँकरला क्रेनच्या साहाय्याने म्हणजे भरलेला टँकर बाहेर काढायचा आहे आणि त्यामुळेच थोडीशी कसरत या ठिकाणी करावी लागते। थोडं अडचणीचं हे सगळं आव्हान आहे। आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे की आपण जे पाहतो की क्रेन जी आहे ती वर अडकली आहे, म्हणजे त्या क्रेनचा जो शाफ्ट आहे तो त्या झाडाच्या फांदीपर्यंत पोचला आहे आणि तिथून वरती तो जर न्यायचा असेल तर निश्चितपणे ती फांदी एकतर हटवावी लागेल किंवा मग क्रेनची जागा बदलावी लागेल आणि त्यासाठी चे प्रयत्न आता नेमकं हे अग्निशामक दलाचे कर्मचारी कशा पद्धतीनं हे सगळं हाताळतात ते पाहावं लागेल। निश्चितच, त्यामुळे आपण पाहतोय की आता अग्निशमन दलाचे अधिकारी कर्मचारी देखील शर्थीचे प्रयत्न करताना आपल्याला दिसत आहेत, कारण आजूबाजूची ज्या पद्धतीचा तुम्ही उल्लेख केला, आजूबाजूची जी जमीन आहे ती देखील खचायला नको याचं देखील भान ठेवणं गरजेचं आहे, त्याची काळजी घेणं देखील गरजेची आहे। त्यामुळेच कुठेतरी याला विलंब लागू शकतो, साधारणतः आणखी काही वेळ जाऊ शकतो। ही माहिती हा पूर्ण टँकर काढल्यानंतर समजेल। निश्चितपणे म्हणजे अतिशय म्हणजे काय म्हणतात त्याला ड्रायव्हर जो आहे तो गाडीचा म्हणजे त्या क्रेनचा जो आहे त्याचं कौशल्य इथं पणाला लागणार आहे। त्याचप्रमाणे हे सूचना देणारे जे लोक आहेत त्यांच्यामध्ये देखील कुशल किंवा तज्ज्ञ यातले असणं गरजेचं आहे, कारण इथे पाहतो की काही लोक असे आहेत की ज्यांचा याच्याशी काही संबंध नाही असे देखील इथे आसपास फिरताना दिसत आहेत, तर ते थोडंसं इथे टाळावं लागेल, हा एक भाग आहे। आणि अतिशय काळजीपूर्वक हळूहळू करत हा टँकर बाहेर काढावा लागणार आहे। निश्चितच, त्यामुळे आव्हानात्मक अशी ही परिस्थिती आहे। त्यामध्ये आपण ही दृश्य पाहतोय, एकीकडे सीसीटीव्हीची दृश्य आपण पाहतोय, टँकर खड्ड्यात पडतानाची ही संपूर्ण दृश्य सीसीटीव्हीमध्ये देखील कैद झालेली होती, ते देखील आपण प्रेक्षकांना दाखवतोय। तर दुसरीकडे आता हा टँकर बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। अग्निशमन दलाचे अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आता शर्थीचे प्रयत्न केले जातात। अनंत अडचणी त्या ठिकाणी आता येत आहेत, त्यांच्या आव्हानांचा त्यांना सामना करावा लागतोय। महानगरपालिकेचे देखील अधिकारी त्या ठिकाणी दाखल आहेत, कर्मचारी दाखल आहेत आणि आता
पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये खरं तर आपण पाहतोय की हा संपूर्ण या ठिकाणी आता टँकर बाहेर काढण्याचे जे प्रयत्न आहेत ते होताना आपल्याला दिसत आहेत। 2 क्रेन यासाठी मागवण्यात आलेले आहेत आणि या दोन्ही क्रेनच्या मदतीनं हा टँकर बाहेर काढला जातोय। मात्र क्रेनला देखील त्या ठिकाणी अपुरी जागा पडते, त्यामुळं अनेक अडचणींचा सामना खरं तर अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनाही करावा लागतो आहे। अरुण, साधारणतः किती वेळ लागू शकतो? काही अधिकाऱ्यांकडनं या संदर्भातली काही माहिती मिळाली? आत्ता निश्चितपणे सांगता येणार नाही, मात्र पुढचा निश्चितपणे एक अर्धा पाऊण तास या सगळ्या ऑपरेशनसाठी लागू शकतो अशी आत्ताची स्थिती आहे। कारण टँकर काढत असताना खूप खबरदारी घ्यावी लागणार आहे। आणखी काही दुर्घटना किंवा वेगळं काही घडू नये याची काळजी घ्यावी लागणार आहे। एका बाजूला रस्ता आहे, म्हणजे त्या रस्त्यावरती एक क्रेन उभी आहे, तर दुसऱ्या बाजूला आवारामध्ये दुसरी क्रेन उभी आहे आणि 2 क्रेन म्हणजे या पुढच्या टँकरच्या केबिनला एका बाजूने क्रेनचा शाफ्ट जोडलेला आहे, तर दुसरा शाफ्ट जो आहे तो टँकरच्या हुकला जोडलेला आहे, म्हणजे मागच्या बाजूला जोडलेला आहे। आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की हा टँकरचा शाफ्ट वरती झाडाला अडतोय, मोठं उंच झाड इथे आहे तर त्याला देखील अडतोय। आत्ता एक कर्मचारी, बहुधा तो क्रेनचा कर्मचारी आहे, तो खाली जाऊन म्हणजे टँकरच्या खालच्या बाजूच्या असलेल्या हुकला तो रोप जोडतोय आणि मागची बाजू अलगदपणे उचलली जाईल याची या ठिकाणी तयारी सुरू आहे। कारण पुढची बाजू उचलली जात असताना मागची बाजू देखील उचलली जाणं आवश्यक आहे। आत्ता इथे टँकरच्या इंधनाचा देखील वास यायला लागला, कदाचित टँकरचा डिझेल टँकर असावा, डिझेलचा टँक आहे, त्यातनं डिझेल गळती देखील झाली असण्याची शक्यता आहे आणि टँकरमधून पाणी देखील या ठिकाणी गळलेलं पाणी देखील बाहेर पडलेलं आपण पाहतो आहोत। तर अशी सगळी थोडीशी आव्हानात्मक परिस्थिती आहे आणि पुन्हा काही यामध्ये गडबड होऊ नये, काही त्रुटी राहू नये, चूक घडू नये याची खबरदारी घेतली जाते। निश्चितच अरुण, आपण पाहतोय खरं तर डिझेल गळती होऊ लागलेली आहे। दुसरीकडे आजूबाजूचा परिसर आणखी खचण्याची देखील भीती या संपूर्ण परिस्थितीमध्ये असते आणि अशा पद्धतीनं आता हा अवजड असा भला मोठा टँकर त्यातून काढणं खरं तर ही आव्हानात्मक अशी संपूर्ण परिस्थिती आहे। सगळ्यांचाच या ठिकाणी कस लागणार आहे। कसरत आपण पाहतोय, सर्वच अधिकारी कर्मचारी करताना दिसत आहेत। महानगरपालिकेचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत, अग्निशमन दलाचे कर्मचारी देखील आपल्याला शर्थीचे प्रयत्न करताना दिसत आहेत। त्यांचे अधिकारी कर्मचारी वर्ग आपल्याला कायम हा ट्रक खड्ड्यातनं बाहेर काढताना आपल्याला दिसत आहेत। त्यामुळं साधारणतः आता किती वेळ लागेल हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। दुसरीकडे ही दोन्ही दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवतो। एकीकडे CCTV फुटेजही या संपूर्ण घटनेचं समोर आलेलं आहे। टँकर खड्ड्यात पडतानाची ही सगळी दृश्य कॅमेऱ्यामध्ये, CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली होती। तर दुसरीकडे आता 2 क्रेनच्या मदतीनं, 2 क्रेनच्या सहाय्यानं हा टँकर आता बाहेर काढला जातो आहे आणि आता साधारणतः आणखी किती वेळ लागतो हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण अनेक अडचणींचा सामना हा टँकर बाहेर काढताना येतो आहे आणि सर्वांना कुठलीही इजा न होऊ देता हा टँकर बाहेर काढणं हे अत्यंत जिकिरीचं आणि तितकंच आव्हानात्मक असं काम असणार आहे। त्यामुळं अरुण, साधारणतः आता किती वेळ लागू शकतो हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। खरं तर आता म्हणजे वेळ लागण्याचं काही कारण नाही असंच दिसतंय, कारण टँकर बाहेर जवळजवळ आलेला आहे, म्हणजे बऱ्यापैकी टँकर म्हणजे मागची बाजू वर येताना आपण पाहतो आहोत। हा रोप जो आहे म्हणजे खरं तर जो आधी टँकरच्या वरच्या बाजूला म्हणजे पुढच्या बाजूच्या हुकमध्ये अडकवलेला होता तो मागच्या बाजूला अडकवला गेला आणि त्यानंतर मग क्रेनच्या साहाय्याने तो अलगद वर ओढला जातोय। आता टँकर म्हणजे त्याची आपण खालची चाकं किंवा मागची बाजू जी या विहिरीमध्ये किंवा खड्ड्यामध्ये पडली होती ती पाहतो आहोत। सुरुवातीला ज्यावेळेस जिथलं दृश्य होतं तो पूर्णपणे हा टँकर आत गेलेला होता, केवळ त्याचा समोरचा केबिन म्हणजे ड्रायव्हर केबिन जो आहे तो केवळ दिसत होता। आता अलगदपणे हा टँकर महापालिकेने पाठवलेल्या क्रेनच्या साहाय्यानं बाहेर काढला गेलेला आहे। तो आता अगदी म्हणजे तरंगत्या अवस्थेत किंवा वरती अलगद अशा स्थितीमध्ये आहे। आता त्याला हळूवार किंवा अलगद या पुढे पृष्ठभागावरती ठेवावं लागेल आणि त्यानंतर मग तो अर्थात क्रेनच्या साहाय्यानेच, कारण हा अपघात झाल्यानंतर टँकर काही ड्रायव्हर चालवत घेऊन जाऊ शकेल अशी याची अवस्था नाही आहे। त्यामुळे क्रेनच्या साहाय्यानेच तो कदाचित इथून आता नेण्यात येईल। निश्चितच त्यामुळे अरुण, आपण पाहतोय की आता महानगरपालिकेचे अधिकारी असतील, कर्मचारी असतील, अग्निशमन दलाचे अधिकारी कर्मचारी आहेत, त्यांनी अगदी यशस्वीरित्या आता हा टँकर खड्ड्यातनं बाहेर काढल्याची ही दृश्य आपण पाहतोय झी 24 तासच्या माध्यमातून। एकीकडे आपण पाहतो की शर्थीचे प्रयत्न खरं तर कर्मचाऱ्यांना करावे लागलेले आहेत। आव्हानात्मक परिस्थिती संपूर्ण होती।
निश्चितपणे म्हणजे अग्निशामक दलाचे कर्मचारी, त्याचप्रमाणे इथले स्थानिक काही कार्यकर्ते, सिटी पोस्ट ऑफिसमधले कर्मचारी आणि पोलीस या सगळ्यांनीच या सगळ्या कामामध्ये योगदान किंवा हातभार लावलेला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे की जसं मी सुरुवातीपासून सांगतो की अतिशय वर्धा इथला मध्यवस्तीचा भाग आहे, बाहेर देखील लक्ष्मी रस्ता वाहतो आहे आणि अशा वेळी हे सगळं म्हणजे हे ऑपरेशन पार पाडणं हे खरोखर अवघड होतं. हा जो आपण आता पाईप पाहतोय म्हणजे खरं तर हा पाईप हा जेट पंप आहे, सक्शन पंप आहे आणि हा पाईप इथल्या चेंबरमध्ये ब्लॉक झालेल्या चेंबरमध्ये टाकण्यात आलेला होता आणि इथे जो ब्लॉकेज झालेलं होतं ते काढण्यासाठी म्हणून हा टँकर इथे जेट पंप आलेला होता आणि त्याच वेळी हा अपघात घडला. आता आपण जे दृश्य पाहतो जे आपल्या कॅमेरामध्ये दिसतंय ते म्हणजे की हाच तो खड्डा किंवा हीच ती विहीर ऐतिहासिक वास्तूच्या आवारात असलेली आता ही ऐतिहासिक विहीर म्हणावी लागेल, कारण इथे खरंच आज एक इतिहास घडला, एक अपघात घडला. खरं तर विनोदाचा भाग नाही, मात्र अतिशय गंभीर घटना आहे. धक्कादायक अशी ही घटना इथे घडली आणि अखेर हा टँकर आता बाहेर आलेला आहे. आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे की कुठल्याच प्रकारची जीवितहानी या ठिकाणी झालेली नाही. सुदैवाने या टँकरवर असलेला चालक देखील त्याच वेळी म्हणजे अगदी काही सेकंदात ही घटना घडत असताना त्यांनी स्वतःला वाचवलं. इतर आसपासचे लोक देखील इथे कोणी नव्हतं, ते पण बाजूला पळाले. धावपळ काहीशी त्यावेळी झाली, लोक सगळे घाबरलेले होते आणि ही घटना ही एक बातमी जशी शहरावर पसरली तशी संपूर्ण शहरात देखील खळबळ उडाली होती. आता मात्र सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला असं आपल्याला म्हणता येईल. निश्चितच अरुण, सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडलाय असं सध्याचं चित्र आहे, कारण गेल्या काही तासाभरापेक्षाही जास्त काळापासून खरं तर आपण पाहतो ही संपूर्ण मोहीम राबवली जात होती. सर्व कर्मचारी अधिकारी या ठिकाणी ठाण मांडून बसलेले होते आणि अनेक अडचणींचा सामना करत आता त्यांनी यशस्वीरित्या टँकर बाहेर काढलेला या खड्ड्यातनं. निश्चितपणे हा टँकर यशस्वीरित्या बाहेर काढण्यात आला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे की कर्मचारी तर होतेच, परंतु वेगवेगळ्या विभागांचे अधिकारी देखील इथे उपस्थित होते. त्यांच्या देखरेखीखाली हा इथे निश्चितच. त्यामुळे अरुण, आपण पाहतोय की आता प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यानंतर अखेर यशस्वीरित्या हा टँकर बाहेर काढण्यात आलाय. धन्यवाद या माहितीसाठी.